नमस्कार. आज आपण आम्हाला उमगलेल्या महिला या यूट्यूब चॅनलवर ज्यांची मुलाखत घेत आहोत त्या आहेत शेतकरी संघटना महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ प्रज्ञा बापट. यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत. त्यांचे बरेचसे लेख मी कृषी साधना या पुस्तकात वाचली आहेत. काकूंचा चुलीचा अर्थसंकल्प यामध्ये काकूंनी शेतकरी कुटुंबातली स्त्री हातचं राखून अर्थसंकल्प कसा जमेचा ठेवतो, कसा शिल्कीचा ठेवतो यावर लिहिलेलं आहे. काकूंचं 40 वर्षाआधी BSc झालेलं आहे, तर काकांचं त्या काळात M.Com झालेलं आहे. M.Com असताना काका आणि काकू त्या काळातल्या BSc असताना सुद्धा स्वेच्छेने त्यांनी स्वकष्टाने राबवली. माहेरी शेती नसतानाही सासरी येऊन काकूंनी शेतीत वेगवेगळी प्रयोग केलीत. त्यांची ओळख शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांच्याशी झाले. त्या त्यांच्याशी जुळल्या आणि आजतागायत त्या तिथे काम करत आहेत. अशा या काकूंशी आज आपण संवाद साधणार आहोत. नमस्कार काकू. नमस्कार. काय सांगाल? पहिल्यांदा तर हे सांगेन की शेतकरी संघटनेचे विचार, शेतकरी संघटनेत काम करणं हे आयुष्याला अर्थ आला यामुळे. अच्छा. हां, एक अतिशय प्रगल्भ विचार, खूप विस्तृत विचारसरणी आणि म्हणजे अभ्यासून ठामपणे मतं तयार करणं हे आम्ही संघटनेत शिकलो. अच्छा. संघटनेने शिकवलं की मुळात कसं जायचं, मूलभूत विचार कसे करायचे आणि दृष्टिकोन किती मोठा असावा हे संघटनेत शिकलो. म्हणजे एखादी घटना किंवा एखाद्या गोष्टीबद्दल विचार करताना परिस्थिती, त्या परिस्थितीमध्ये असलेल्या व्यक्ती, त्यांची आर्थिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती, सांस्कृतिक परिस्थिती, हे या सगळ्याचा विचार करायचं आम्हाला संघटनेने शिकवलं. त्यामुळे सगळ्या बाजूंनी विचार करायला संघटनेने शिकवलं हे मी सांगू शकते. तर ही वैचारिक शिस्त कशी लागली तुम्हाला, किंवा त्याचा प्रभाव तुमच्या जीवनावर, कार्यावर कसा पडला? वैचारिक शिस्त म्हणजे अभ्यासून प्रगटावे. काहीतरी कुठेतरी थोडंफार वाचलं आणि मग दिलं भाषण ठोकून, असं अजिबात योग्य नाही आहे आणि ते संघटनेत मान्यच नसायचं. अच्छा. आम्हाला हे आठवतं की शरद जोशींनी सगळ्या बाजूंनी विचार करायला शिकवलं. खूप अभ्यास करायचा आणि मग बोलायचं, अनुभव घ्यायचा. म्हणजे नुसता पुस्तकी अभ्यास नाही, अभ्यास करायचा, स्वतःचा अनुभव, इतरांचे अनुभव, आणि मग बोलायचं, मग मत मांडायचं. तर ही एक सुरुवातीपासून त्यामुळे शिस्त लागून गेली की उगीच वरवर अभ्यास करून वरवर बातम्या ऐकून मतं द्यायची नाही. आपला काय अनुभव आहे ते मात्र ठामपणे मांडायचं. तर ही ती शिस्त, वैचारिक शिस्त. जेव्हा तुम्ही कोणाशी संवाद साधता किंवा जे शिस्त लागते त्यातूनच आपलं संगोपन होते, कुटुंबाचं संगोपन होते, कौटुंबाची एक मूल्य ठराविक हे निर्माण होतात, जे मांडता, समुदायाकडे पाहता. तर त्यावेळेस तुमचा पाहण्याचा तो दृष्टिकोन कसा होता? मग आता एक गंमत सांगते की माझ्या माहेरी शेती नाही. माझे वडील प्राध्यापक होते आणि आई शाळेत, हायस्कूलला शिक्षिका होती. अच्छा. अर्थात तेव्हा काही असले पगार भरपूर नव्हते, बेतासबात असायचं. त्यामुळे एक सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातली मी मुलगी. आणि वडील माझे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे त्या काळातले जुने स्वयंसेवक. म्हणजे अगदी माननीय अटलजींच्या पूर्वी जे होते, माननीय पंडित दीनदयालजी उपाध्याय, त्यांच्या बरोबर वडिलांनी काम केलेलं. आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असल्यामुळे आमच्या घरामध्ये एक वैचारिक मोकळेपणा होता. कुठल्याच विचारांना दूर ठेवलं नाही. वाचायचं सगळं, अफाट वाचन, वडिलांचं, आजोबांचं. आणि त्यामुळे घरात वाचनाची एक पद्धतच, खूप वाचन. आणि म्हणजे मला गंमत वाटते कधी कधी की त्या काळात न कळणाऱ्या गोष्टी सुद्धा वाचल्या. म्हणजे व्होल्गा जेव्हा लाल होते, हे रशियन क्रांतीवरचं पुस्तक, काहीही कळलं नाही वाचून, पण मोठ्या बहिणीने वाचलं म्हणून मी वाचलं. अशी ती एक गंमत होती. आणि कुठल्याही प्रकारच्या वाचनाला ना नव्हती. विचार सगळ्या, आपण ठाम आहोत ना विचारांवर, मग कुठल्याही विचारांचा दुरावा केला नाही. तर ती एक सवय लागून गेली. त्यामुळे माहेरून आपण म्हणू शकू की हा हुंडा किंवा हे आंदण घेऊन मी आले, ही शिदोरी घेऊन मी आले.
की म्हणजे सगळे विचार वाचले पाहिजेत, समजून घेतले पाहिजेत. त्यामुळे कुठलाही विचार टाळायचा नाही, त्याला घाबरायचं नाही. चांगला असेल घ्यायचा, नसेल बाजूला ठेवायचा, इतकं साधं असतं. त्यामुळे वाचन वाढलं. त्यावेळेचा शिक्षण पद्धतीचा प्रभाव कसा वाढत गेला किंवा कुटुंबावर आता सासरी आल्यावर काय थोडीशी शिकलेली आणि मग खेड्यात आली, पण सासरी पण खूप मोकळं वातावरण. सासूबाईंना हौस खूप, माझं कौतुकही खूप. आणि गंमत म्हणजे सासरे माझे कट्टर गांधीवादी. आता आमच्याकडे माहेरी पण आजोबा कट्टर गांधीवादी, वडील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते, आणि सासरी आल्यावर सासरे काँग्रेसचे कार्यकर्ते होते आणि विनोबांचा त्यांच्यावर फार प्रभाव होता. आणि घरातलं वातावरण खूप मोकळं. रोज रात्री ते मला, आता ते वय तरुण, जरा थोडंसं कथा कादंबऱ्यातही रमणारं, पण ते मला रोज आवर्जून विचारायचंय, आजचा पेपर वाचला का? वर्तमानात काय घडतंय, आसपास काय घडतंय, आपण कुठे आहोत, मग आपण काय समजून घ्यायचं, आपण कसं वागायचं, हे सगळं तेव्हा वर्तमानपत्र वाचल्यावर कळत होतं. त्या आणि एक गुणवत्ता होती लिखाणामध्ये. त्यामुळे आणि मग सासऱ्यांनाही माझं कौतुक होतं. ते इतर काही झालं नाही तरी चालेल, रोजचा पेपर वाचला गेला पाहिजे, त्याच्याकडे त्यांचा कटाक्ष होता. त्यामुळे अवतीभोवती घडणारं जे आहे ते मी समजू शकले, कारण माहेरी शेतीचा काही संबंध नाही. आणि कसं आहे ना, शेतकरी आपण म्हणजे आता एका दाण्याचे 1000 दाणे होणार म्हणजे मग शेतकरी किती श्रीमंत असेल, हे सगळं पुस्तकी ज्ञान झालं. पण प्रत्यक्षात शेती करताना जे अनुभव येतात ते फार वेगळे असतात. आणि मी अशा घरातून आले की थोडं का होईना, पगार काही खूप नव्हते तेव्हा, पण 1 तारखेला पगार होतोय ना, अशा घरातून मी आलेले. आणि इथे वार्षिक अर्थसंकल्प असायचा. आणि मग आता कसं होतं की जसं मी म्हटलं की एका दाण्याचे 1000 दाणे, त्यामुळे शेतकरी भरपूर श्रीमंत असं एक गृहीत धरल्या जातं. तेव्हाही ना आत्ताही म्हणजे आता तर फारच धरल्या जातं ते गृहीत. कारण काय आहे, शेतकरी आणि बिगर शेतकरी याच्यातली तफावत खूप वाढली आहे. तर त्यावेळेला माझ्या असं लक्षात यायचं की असं नसतं, म्हणजे हे पुस्तकी ज्ञान झालं की हे गणित बरोबर आहे की 1 दाणा पेरला की 1 कणीस येणार, एका कणसामध्ये 1000 दाणे असणार, मग 1 पोतं पेरलं तर 1000 पोतं ज्वारी होणार. हे व्यवहारात नसतं, प्रात्यक्षिकात नसतं, हे मला तेव्हा कळायला लागलं. आणि मग सगळ्या बाजूने विचार, म्हणजे आजकाल जे प्रश्न उभे राहतात ना, शेतमजूर, शेतमालाचा भाव, हे सगळं त्या काळात मला हळूहळू जाणवत होतं की काहीतरी इथे चूक आहे, काहीतरी गडबड आहे, काहीतरी विचारांची गफलत आहे. मग ती सहज आहे की मुद्दाम केल्या गेली आहे, हे पण मला जाणवायला लागलं. म्हणजे कसं ना की आमच्याकडे दुभतं खूप होतं आणि ते सगळं करण्यात माझा वेळ जायचा. वेळ जातो, कष्ट पडतात, सगळं होतं. पण गंमत अशी की सरकारी फेडरेशनला जेव्हा दूध द्यायचो आम्ही, तेव्हा लक्षात यायचं की तिथे प्रचंड गडबड आहे. म्हणजे उत्तम दर्जाचं दूध देऊ नये, कधी कधी वरचं क्रीम काढून खालचं दूध वापस केलं जायचं. म्हणजे जी व्यवस्था असते ती व्यवस्था कुरतडलेली असते, पोखरलेली असते, आणि इलाज नव्हता. म्हणजे आम्ही थोडंसं, आमचं खेड अगदी आतल्या भागात होतं. मग फेडरेशनला दूध घालता घालता लक्षात यायला लागलं की आपण तोट्यात चाललोय. म्हणजे 60-70 लिटर दुधाचं मी सगळं हे करत होते, उस्तवार करत होते, उस्तवारी काम करत होते त्या 60-70 लिटर दुधाचं. पण साधा फ्रीज घ्यायचा म्हटला की मी माझ्या दुधाच्या पैशावर फ्रीज घेईन, नाही जमलं. 60-70 लिटर असून सुद्धा रोज 60-70 लिटर दुधाचा ये जा होत होती. तर मग सरकारी याच्यामध्ये काहीतरी गडबड आहे. हे जसं मला कापसाच्या ह्याच्यामध्ये कळलं, कापूस एकाधिकारामध्ये, की तसंच दुधात झालं. मग जेव्हा आम्ही खाजगी संकलकाकडे द्यायला लागलो दूध, तेव्हा मात्र मी फ्रीज घेतलं. मग तेव्हा नफ्यात गेला. परतावा नीट मिळायला लागला, वेळच्या वेळी मिळायला लागला, चांगला मिळायला लागला. याच्यात परतावा लवकर नाही, लवकर मिळत नव्हता, योग्य मिळत नव्हता.
असं सगळं व्हायचं. कापसाचंही तसंच मी बघितलं. सगळ्यांकडे कापूस भरून जो ठेवतात तो अगदी कधी कधी स्वयंपाकापर्यंत येतो, स्वयंपाकघरापर्यंत. स्वयंपाकघरातही एखाद्या कोपऱ्यात कापसाची गंजी नीट दाबलेली. हो, बंड्यात तर असायचंच. पण एक सामान्य शेतकरी 7-8 एकर शेतीवाला, त्याच्याकडे जो थोडाफार कापूस आहे तो त्याच्या समोरच्या खोलीत असेल, छपरीत असेल, पाऊस लागायला नको, उंदरा घुशीचा त्रास नको, स्वयंपाकघराच्या सुद्धा कोपऱ्यामध्ये कापूस लागलेला असायचा, रचलेला असायचा व्यवस्थित. कधी बोर्ड नाही पेटलं हो? नाही, खरंच नाही. आणि मग सरकारी खरेदी झाल्यानंतर कापूस का पेटायला लागला हा प्रश्न मला पडायला लागला. आणि मग ती सगळी साखळी जी असते ती लक्षात आली. आणि मग आणि तेव्हाच 82 मध्ये शरद जोशींचं पहिलं भाषण ऐकलं. अच्छा. त्यांनी सांगितलं की तुम्हाला शेतीला कापसाला भाव वाढवून हवाय ना, मग कमीत कमी 70,000 कापूस उत्पादक रस्त्यावर उतरला पाहिजे. 70 शेतकऱ्यांनी मरणाची तयारी ठेवली पाहिजे तर तुम्हाला हा भाव मिळेल. आणि ते भाषण खूप पटलं. आधी असं वाटलं की हे काय रोखठोक बोलतायत बाबा, कोण यांच्या मागे जाणार. आणि यांचे विचार कोणाला पटणार हे असे. तर मी आल्यावर जेव्हा मालकांना म्हटलं, म्हणजे आमच्या घरच्यांना जेव्हा म्हटलं की काय हो हे काय कसले रोखठोक बोलतायत, काही आपण विदर्भी लोकही आपण काही शूरवीर आहोत, आपलेही अनेक चळवळी आहेत. म्हणजे मला शरद जोशींचं वाक्य आठवत आहे की आजची शेतकऱ्यांची चळवळ ही बोंडअळीच्या वळवळीसारखी आहे. म्हटलं का हो हे असे आपल्याला बोलतायत. तेव्हा आमच्या घरचे म्हणाले, मालक म्हणाले की ह्यांच्याच मागे लोक जातील, कारण आत्तापर्यंत गोल गोल, गुळगुळीत, गुळमुळीत, गोड गोड असं सगळं ऐकायची सवय पडली आहे. आणि रोखठोक सांगणारा हा पहिला माणूस भेटलाय की हा सूर्य हा जयद्रथ असं दाखवणारा हा माणूस भेटलाय. त्यामुळे ह्यांच्याच मागे जर शेतकरी गेले तर काही शेतीला बरे दिवस आहेत. आणि अशा त्या यांनी मग आम्ही शेतकरी संघटक सुरू झालं. पाक्षिक जे होतं त्यातून शरद जोशींचे विचार ऐकायला मिळाले, वाचायला मिळाले. आणि म्हणजे मी सुरुवातीला फारशी बाहेर पडत होते बाहेर यांच्याबरोबरच, कारण सासूबाईंचा पूर्ण पाठिंबा होता आणि फिरत होते. पण मग नंतर सासूबाई थकल्या, काही दिवसांनी मला घरामध्ये जबाबदाऱ्या वाढल्या आणि मला पूर्ण वेळ बाहेर असायचं. त्यामुळे मग थोडीशी घरातल्यांची जबाबदारी, मुलं, कुटुंब, सासूबाई थकलेल्या, त्यामुळे मग मी पण घरात राहून आमच्या घरात संघटना होती. संघटनेचे जे विचार आहेत ते वाचून ते त्याचा अनुभव येतच होता ना, त्यामुळे पक्के होत गेले. जरी मी बाहेर गेले नाही, काम हिंडले नाही, घरात चर्चा होत होती आणि निखळपणे कळत होतं, कारण अनुभवातच होतो आम्ही. ते आयुष्यच मी जगत होते. त्यामुळे मग शेतकरी, शेतमजूर किंवा शेतमालाचा भाव, बाजारपेठ, हे सगळं, बियाण्याचा प्रश्न, हे खतं, औषधं, पाण्याचा प्रश्न, हेच विचार किंवा हेच विषय घरामध्ये असायचे. कोणी बाहेर मित्रमंडळी आली तरी हाच विषय असायचा, हे चर्चेला जायचं. आणि त्यामुळे पक्क होत गेलं. होमवर्क छान झालं माझं. शेतकरी संघटनेत काम करताना बरेच अनुभव आले, काही अनुभव? गंमत म्हणजे सुरुवातीला खूप एक अभिनिवेश असतो, जोर, एक वेगळा जोर असतो. तर मग खेडोपाडी हिंडायचं आणि रात्री केव्हा तरी अपरात्री घरी यायचं परत. सासूबाई खुश होत्या, पण त्यांनी कधीच काही म्हटलं नाही. पण सकाळी जेव्हा आपण विहिरीवर जावं, पाणवठ्यावर म्हणजे, तेव्हा दोघी तिघी तरी अशा म्हणायच्या, का मिळाला का कापसाला भाव वाढवून? तेव्हा वाईट वाटायचं, राग नाही यायचा त्यांचा की अरे एक चळवळ उभी राहतीये. आणि शरद जोशींचं म्हणणं होतं, आधी फक्त शरद जोशींनी पुरुष शेतकरी वर्गालाच सगळं त्यांचं भाषणं किंवा हे असं होतं. पण त्यांनी एकदा खुलदाबादला बैठक बोलवली, तर त्यांनी म्हटलं की आपापल्या घरलक्ष्म्यांना घेऊन या. ही लहान होती त्यामुळे माझं जाणं झालं नाही. पण त्यांनी हे सांगितलं की शेतकरी हा शेतकऱ्याचा एक दर्जा आहे किंवा ती त्याची पोस्ट म्हणू आपण की तो शेतकरी आहे.
पण जसं डॉक्टरची बायको जरी डॉक्टरी शिकलेली नसली तरी तिला डॉक्टरीण म्हणतात, वकिलाची बायको वकिली शिकलेली नसली तिला वकिलीण म्हणतात, मास्तरची बायको शिकलेली नसली तरी तिला मास्तरीण म्हणतात. तसं हे शेतकरी आणि शेतकरीण नाही. शेतकरी ही महिला शेतकरी आहे असं तुम्ही म्हणू शकता. कारण शेती महिला शेतकरी म्हणजे बाई जितकं शेतीमध्ये राबते खपते तितकं पुरुषाचं हे नाही हे केलं जात. विशेषतः विळा घेऊन जी कामं आहेत ती जास्तीत जास्त स्त्री करते, महिला करते, शेतकरीण करते. त्यामुळे त्यांचं एक खूप म्हणणं होतं. आणि कुटुंब आणि शेती हे दोन्ही ज्या हिमतीने सांभाळते शेतकरी, ती गरीब असेल, ती अशिक्षित असेल, अशिक्षितही नाही म्हणता येत, साक्षर नसेल एखाद वेळेला जास्त प्रमाणात, पण ती तिच्या बाबतीत हुशार असते. जसा मी तुम्हाला चुलीचा अर्थसंकल्प सांगितला की किती तिचं बारकाईने प्लॅनिंग असतं, नियोजन किती परफेक्ट असतं, काय काय वाचवते, वेळ, कष्ट, पाणी, पैसा, नियोजन व्यवस्थित असतं तिचं. आणि हे सगळं मी अनुभवत होते. मी जरी शेती नसलेल्या घरातून आलेले असले तरी माझ्या सभोवताली ज्या माझ्या मैत्रिणी होत्या तेव्हा त्या सगळ्या याच्यातून जाणाऱ्या होत्या. हे आणि मी पण जगायला मला आनंद होता तसं जगण्यात. खूप नवीन शिकायला मिळालं. आयुष्य म्हणजे काय ते फार जवळून बघायला मिळालं आणि तसं जगता आलं. शेतकरी संघटनेच्या विचारांमुळे तसं जगता आलं, ह्याचा फार आनंद होता. एक समृद्धी आली. कृषी ग्रामीण महिला यात बराच फरक जाणवतो, आजही जाणवतो. काय आहे ना, एक म्हण आहे की बैल नसला तर चालेल, बैल आजारी पडला तरी शेती होते, बाई आजारी पडली तर शेती होत नाही. आणि याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन प्रत्येकाचा वेगळा वेगळा असतो. कारण आता आजकाल तर काय शेतकरी नवरा नकोच म्हणतात. म्हणजे अक्षरशः जीव द्यायला निघतात पोरी, वडिलांनी जर शेतकऱ्याशी लग्न ठरवलं तर. पण तेव्हा तसं नव्हतं. कसं आहे ना, ह्यात खूप चूक आहे अशातला भाग नाही. नोकरी असते ना तेव्हा तुमचं उत्पन्नाची हमी असते. इकडे जग बुडी झाली तरी चालेल, जगाला आग लागली तरी चालेल, पण तुमचा पगार 1 ते 4 किंवा 1 ते 7 तारखेच्या दरम्यान होतो. तर ही जी खात्री असते ती त्या मुलींना बळ देऊन जाते. शेती म्हणजे उघडं दुकान, आसमानी सुलतानी, दोन्हीशी झुंजावं लागतं. शारीरिक कष्ट असतात, मानसिकही कष्ट असतात आणि बौद्धिकही कष्ट असतात. म्हणजे ज्याला डोकं नाही तो शेती करतो हा अतिशय चूक समज आहे. ज्याला शेतीतलं ज्ञान आहे, म्हणजे शेतीचंही ज्ञान असावं लागतं. बरं, असावंच लागतं. तांत्रिक बाबी ज्या आहेत ना, जमीन वेगळी, पाणी वेगळं, जमिनीचा पोत, म्हणजे एकाच वावरात 4 प्रकारच्या जमिनी असतात. नक्कीच. पाणी वेगळं वेगळं असतं. त्यामुळे खतं कोणती द्यायची, केव्हा द्यायची, किती द्यायची, ह्याचं एक गणित असतं. औषधं कोणती फवारायची, किती फवारायची, केव्हा फवारायची, याचं एक गणित असतं. जो खतं देऊन मोकळा होतो किंवा औषध फवारणी करून मोकळा होतो त्याची शेती होत नाही. झाड जेव्हा मागतं तेव्हा तुम्हाला खत द्यायचं असतं, आणि झाड जेव्हा मागतं तेव्हा तुम्हाला फवारा करायचा असतो. झाड जेव्हा सांगतं तेव्हा तुम्हाला कापूस वेचायचा असतो, तेव्हा तुम्हाला शेंगा तोडायच्या असतात. तर हे झाडाचं ज्ञान किंवा मी तर म्हणते संवाद. किती छान. खूप शेतकरी मी बघितलेले आहेत, माझे सासरे, आमच्या घरचे, आणि खूप जण मी पाहिलेत असे की नुसतेच हिंडत असतात शेतातून आणि मग पाय वळून येतात संध्याकाळी. अगदी इतकं हिंडून हिंडून प्रत्येक तासातून हिंडायचं, पराठीतून, तुरीतून. मी म्हणायचे मला शेतीचा फारसाच नाहीच संबंध माहेरी, त्यामुळे मला हे प्रश्न पडायचे की असं का हिंडता. मग सासरे म्हणायचे झाड आमच्याशी बोलतं, झाड सांगतं ते. मला वाटायचं असं काय. पण मग माझ्या लक्षात आलं की यांची इतकी बारीक नजर असते या लोकांची. रोग पडलाय का, कुठल्या प्रकारचा रोग पडलाय, पानं आक्रसलेली आहेत का, चिबडलाय का, मूळ कुजव्या झालाय का, लाल्या आलाय का, तांबेरा आलाय का, हे त्या कुठल्या कुठल्या याच्यावर आलाय, त्या भागात काय काय सिच्युएशन आहे, हे सगळं रोजच्या त्या हिंडण्यामुळे त्यांचं ते ऑब्झर्वेशन होतं. संवाद, झाडांशी संवाद साधणं. शेतकरी जेव्हा असं करतो ना तेव्हा ती शेती पिकते.
शेतमालाचा भाव हा पुढचा विषय झाला. पण इतकं समरसून शेती करणारे शेतकरी मी पाहिले आणि खूप आनंद होतो, कारण ते सर्जन असतं ना. आणि म्हणून तुम्ही जे म्हटलं ना की शेतकरी कुटुंबात फार साधन नसेल, मुलगी आली म्हणजे ती एक शेतमजूर आला असं जे म्हणतात, तर ते मी निगेटिव्हली नाही घेत. ती तेवढी सक्षम आहे, शारीरिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या, बौद्धिक दृष्ट्या ती सक्षम आहे आणि ती सांभाळणार शेती. म्हणजे सुरुवातीचे जे दिवस असतात पेरण्यात, तुम्हीच बघा, ज्वारी पेरतात, ते किती सुंदर गणित असतं त्यांचं. ते सरतं असतं आणि त्या सरत्यावरती मूठ असते बाईची. पावला गणिक मुठीचं गणित असतं, पावला गणिक. किती पावलं चालल्यावर अर्धी मूठ होईल, किती पावलं चालल्यावर मूठ पूर्ण रिकामी होईल. ते सरतं एका हाताने धरायचं असतं. ते किती जमिनीत गेलं पाहिजे म्हणजे फार खोल पडणार नाही बियाणं, दबून जाणार नाही किंवा फार उथळ पडणार नाही, पाखरं खाणार नाहीत. हे गणित ती डोळे मिटून करते. तर हे मला फार कौतुकाचं वाटतं की कुशल कारागीर आपण म्हणतो, हे कौशल्य नाही आहे, एक वेगळं कौशल्य आहे. आणि जेव्हा तुम्ही कृषी संस्कृती म्हणता, तेव्हा मग या कौशल्याचा दर्जा तुम्ही काय द्याल. पण म्हणून मला शेतकरी संघटनेचं काम करताना किंवा एका शेतकऱ्याचं घरची गृहलक्ष्मी होताना, म्हणजे आमच्या भाषेत सांगत म्हणजे घरलक्ष्मी होताना खूप आनंद वाटतो. कौटुंब, सामाजिक जे तुमचं कार्य होतं आणि शेती याचं संतुलन कसं राखलं. मग नंतर काय की मी घरून सगळं मी वर्क फ्रॉम होमच होतं माझं सुरुवातीपासून, अगदी सुरुवातीपासून, कारण खूप बाहेर पडता येत नव्हतं. पण हे खूप जाणवत होतं की शरद जोशींनी जे सांगितलेलं आहे ते नेहमी म्हणायचंय, शेतकरी स्त्री, शेतकरी ही जगातला पहिला व्यवसाय सांभाळते. म्हणजे शेती हा जगातला पहिला व्यवसाय आहे, मूळ व्यवसाय. आणि शेतीचा शोध बाईंनी लावलेला आहे. स्फीय शेती म्हणायचे त्याला सुरुवातीला, की जेव्हा अतिशय पावसामुळे शिकार मिळत नसेल आणि फळं फारशी मिळत नसत, तेव्हा बाईच्या आधी हे लक्षात आलं, गर्भारपणामुळे म्हणा, बाळणपणामुळे म्हणा, ती तथाकथित घरात राहत होती. तेव्हाची घरं म्हणजे नुसते आडोसे होते. पण तिच्या हे लक्षात आलं की विशिष्ट प्रकारच्या गवताच्या बिया आखरं खातात, प्राणी खातात आणि त्या चविष्ट असतात. आणि त्या बिया जर जमिनीत गेल्या तर त्याच जातीची अनेक झाडं उगवतात. आणि तिथून शेतीला सुरुवात झाली. असं म्हणतात की म्हणजे आहे स्फीय शेती. हे अगदी आदिमानवाच्या शेतीतलं संकल्पना की लाकडी अवजारं बाई कधी हाताने जमिनीमध्ये चर काढून घ्यायची आणि त्याच्यामध्ये मग पेरणी व्हायची. पण नंतर काय झालं, नंतर जसं पशुपालन सुरू झालं, बैलांना माणसाळणं सुरू झालं, तसं शेती बैलांनी करायला लागले. आणि मग पुन्हा बाळणपण आणि गरोदरपण याच्यामध्ये बैल आटोक्यात ठेवणं तिला थोडं कठीण व्हायला लागलं. आणि मग शेती पुरुषांकडे हस्तांतरित झाली. आणि तुम्हाला गंमत सांगते वैशालीताई, ह्या सगळ्या प्रसंगाची की शेती शोधली बायकांनी, त्याचा व्यवसाय केला बायकांनी, पण तो हस्तांतरित झाला पुरुष वर्गाकडे. ह्याची आठवण म्हणून ऋषी पंचमीचा उपास आपल्याकडे केला जातो. म्हणजे जो पंचमीचा उपास करतो त्याचं मूळ हे आहे. आणि सगळ्या स्त्रिया करतात. त्यात काय असतं, उपासाला त्या दिवशी काय खायचं, त्या दिवशी आपण पेरलेल्या झाडाचं फळ वगैरे खायचं. बैलाच्या मेहनतीचं खायचं नाही. जणू काही बैलाची शेती सुरू झाली आणि शेती हातातून निसटली, त्याची ती आठवण आहे. देवधान आणि आपल्याच परसामध्ये असलेली पपई, आळूची भाजी, म्हणजे हे सगळं त्या दिवशी, दोडकी, कारली, काकड्या, तोंडली, हा सगळा त्या दिवशीचा आहार असतो. म्हणजे बघा, असं जेव्हा आपण असं बघतो ना, तुलनात्मक म्हणा किंवा समांतरपणे या गोष्टी आपल्या लक्षात येतात ना, तेव्हा आपल्या पूर्वजांचं प्रचंड कौतुक वाटतं. आणि म्हणून शरद जोशींचं म्हणणं की पहिला व्यवसाय स्त्री सांभाळते आणि
माणसाच्या उत्क्रांतीतली शेवटची सामाजिक संस्था म्हणजे कुटुंब. माणूस पूर्वी आधी काळामध्ये कळप करून राहत होता, प्राण्यांसोबतच नांदला म्हणू आपण, पृथ्वीवर तो नांदत आहे. तर तेव्हा सगळं ते प्राण्यांसारखाच कळप करून राहत होता. पण मग नंतर मन आणि बुद्धी ह्या दोन शक्तींमुळे त्याची उत्क्रांती झाली आणि मग कळपाचा टोळी झाली, मग टोळीचा समाज झाला, समाजाचं कुळ झालं आणि कुळातलं कुटुंब झालं. किती त्याला लढावं लागलं, झुंजावं लागलं माणसाला. आणि हे कशासाठी, कुटुंब कशासाठी, तर मानसिक, शारीरिक, बौद्धिक आरोग्यासाठी, सन्मानासाठी आणि सुरक्षेसाठी. आणि म्हणून मग कुटुंब स्थिरावलं. आणि म्हणजे तुमचाही अनुभव, माझाही अनुभव, की शेतकरी गरीब असेल पण नात्यांची श्रीमंती ती जपते, नात्यांची श्रीमंती जपते. आणि म्हणून कुटुंब आणि परिवार, नाती आणि शेती आणि नाती ही दोन्ही सांभाळणारी शेतकरी मला फार आवडते. कृषी क्षेत्रातील आजच्या घटना म्हणजे आजची जी परिस्थिती याबद्दल. आता आजची परिस्थिती ना परिणाम आहे, कारण खूप आधी घडून गेली आहे त्या चुकांचा. कारण स्वराज्य मिळाल्यानंतर औद्योगिक क्रांती असं खूप कौतुक सुरू झालं. आणि म्हणजे भाषण आहेत नेत्यांची अशी की शेतीचं शोषण केल्याशिवाय औद्योगिक क्रांती होणार नाही. पण शेतीचं शोषण, आता वास्तविक शेतीत भांडवल तयार होतं, एका दाण्याचे 1000 दाणे शेतीतच होतात. कुठलाही कारखाना असेल त्याच्यात 1 किलो लोखंडाचं 3 किलो लोखंड होत नाही. त्याचं स्वरूप बदलतं, फक्त त्याची उपयोगिता वाढेल म्हणून त्याची किंमत वाढेल, पण भांडवल तयार नाही होत. तिथे शेतीत भांडवल तयार होतं. आणि मग हा भांडवल तयार करणारा, भांडवलाचा स्रोत असणारा जो व्यवसाय आहे त्याचं जर शोषण झालं तर भांडवल कसं तयार होईल. आणि म्हणून झाली औद्योगिक क्रांती, झाली प्रगती झाली, हे सगळं झालं, पण ते सगळं उधार उसनणार. कारण आता तुम्ही सांगा, आपल्याकडे कारखान्यात तयार होणाऱ्या वस्तू ह्या परदेशांमध्ये किती जातात, आयातच जास्त होते. आणि या उलट भारतातल्या अन्नधान्याला, कापसाला मागणी आहे. परदेशात जाऊ दे, भारतातच खूप मागणी आहे. नियोजनाचा अभाव आणि पूर्वग्रह दूषित बघणं शेतीकडे, की शेतकरी काय ऐकून घेतात, शेतकरी अडाणी, शेतकऱ्याला आपण शहाणपण शिकवायचं, असा तो एक दृष्टिकोन आहे. म्हणजे जसं हरित क्रांती वगैरे. आणि तुम्ही बघा ना, जेव्हा जेव्हा अडचण आली तेव्हा शेतकरी ठाम उभा राहिला. हरित क्रांती केली, श्वेत क्रांती करून दाखवली. कोरोनाच्या काळात सगळं बंद होतं, शेती सुरू होती, शेतीनेच तारून नेलं. तर मग हे सगळे परिणाम आपण जेव्हा बघतो की आज शेती उद्ध्वस्त झाली आहे, मी स्पष्ट सांगते, शेती उद्ध्वस्त झाली आहे, म्हणजे उद्ध्वस्त होण्याच्या काठावर आली आहे. तर मग याची कारणं काय, तर हे औद्योगिक क्रांतीचं खूळच म्हणू आपण याला. आणि तिथे पगाराची, आर्थिक लाभाची शक्यता खूप भरपूर. आणि शेतीत कसं आसमानी पण त्रास देते आणि सुलतानी त्रास देऊच शकते. पूर्वी फार गमतीशीर हे होतं साखर कारखान्यांच्या याच्यामध्ये, जसं आपल्या कापसाचं एकाधिकारशाही होती, कापूस तिथेच विकायचा, फेडरेशनमध्येच विकायचा. त्याही पूर्वी, म्हणजे मी बघितलेलं नाहीये पण असं सांगतात की लेव्ही नावाचा प्रकार होता, की तुमच्याकडे तुम्हाला किती पिकलं याच्यावर ते अवलंबून नसायचं. म्हणजे तुम्हाला इतकं पिकतं ना, मग तुम्ही थोडा हिस्सा कमी भावामध्ये सरकारला द्या, ठीक आहे, विचार म्हणून ठीक आहे हा. पण पिकलं तर ना, त्या लेव्हीचा संबंध पिकण्याशी नव्हता, त्या लेव्हीचा संबंध जमिनीशी होता. तुमच्याकडे इतकी जमीन आहे, मग तुम्हाला इतकी लेव्ही. म्हणजे दुष्काळ आला किंवा ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, हे सगळं शेतकऱ्याच्या शेतीवर येतच. लेव्हीत फरक नाही, ठराविक द्यावीच लागेल. म्हणजे माझी एक मैत्रीण आहे, ती तर सांगते की आमच्या आजीला ज्वारी विकत घेऊन लेव्ही घालावी लागली. हे सगळं शेतकऱ्यांनी सहन केलं. आणि आता हे परिणाम बघतोय आपण. हे शेती उद्ध्वस्त होण्याला ही सगळी कारण आहेत की अनेक बेड्या घातलेल्या आहेत शेतकऱ्याच्या पायामध्ये, हातामध्ये, आणि सांगितलंय की चला कसा चालणार.